वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आपण जेव्हा विमान प्रवासाचा विचार करतो तेव्हा साहजिकच आपल्याला वाटतं की ह्या एअरलाईन्स तिकीट विकूनच गडगंज नफा कमवत असतील. हो, वरवर पाहता तसंच वाटतं. आपण तिकीट काढतो, विमानात बसतो आणि प्रवास करतो. अगदी बरोबर. पण आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण इंडिगो अ व्हॅल्यू चेन अँड ऑपरेशनल एक्सलन्स अनालिसिस या एका सविस्तर संशोधन अहवालावर चर्चा करणार आहोत. आणि मी सांगते, या अहवालातून एक वेगळंच आणि थक्क करणारं सत्य समोर येतं. खरंय, सामान्य प्रवाशाला जे इंडिगोचं रूप दिसतं ना आणि पडद्यामागे त्यांचं जे अर्थकारण चालतं, यात खरंच जमीन आसमानाचा फरक आहे. हो, आणि म्हणूनच आजची ही चर्चा खूप रंजक असणार आहे. आपण हेच समजून घेणार आहोत की ऑपरेशनल एक्सलन्स किंवा कार्यचलनातील उत्कृष्टता म्हणजे नेमकं काय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त दरात आणि वेळेवर सेवा देणारं हे मॉडेल पडद्यामागे नक्की कसं काम करतं. बरोबर. आता एखादा व्यवसाय कसा चालतो हे समजून घ्यायचं असेल तर आधी त्या व्यवसायाला लागणारा कच्चा माल आणि त्याची आव्हाने समजून घ्यावी लागतात. अहवालात यालाच इनपुट लेयर असं म्हटलंय. इनपुट लेयर. आता हे समजून घेण्यासाठी मी अहवालात वाचताना विचार करत होते, आपण एक साधं उदाहरण घेऊ शकतो. नक्कीच, सांगा ना. समजा आपण एक रेस्टॉरंट चालवत आहोत, पण तिथे स्वयंपाकासाठी लागणारा गॅसची किंमत किती असावी यावर आपलं अजिबात नियंत्रण नाहीये. अच्छा. तो गॅस आपण इतर कुठूनही स्वस्तात आणू शकत नाही, आणि आपल्या रेस्टॉरंटच्या जागेचं भाडं किती वाढेल हे सरकार किंवा जागा मालक ठरवणार. बरोबर. आणि त्यात सर्वात भयानक गोष्ट म्हणजे आपल्याला स्वयंपाकाची शेगडी फक्त आणि फक्त एकाच विशिष्ट कंपनीकडून विकत घ्यावी लागते. म्हणजे आता विचार करा, अशा परिस्थितीत कोणी व्यवसाय कसा आणि किती काळ करू शकेल. हे उदाहरण अगदी तंतोतंत लागू पडतं. विमान वाहतूक क्षेत्रात कोणत्याही एअरलाईनची परिस्थिती अगदी याच रेस्टॉरंटसारखी असते. म्हणजे त्यांचं स्वतःच्या कच्च्या मालावर नियंत्रण नसतं. अगदी नगण्य नियंत्रण असतं. अहवालातील इनपुट लेअरचं विश्लेषण हेच स्पष्ट करतं की इंडिगोचं त्यांच्या कच्च्या मालावर अत्यंत कमी नियंत्रण आहे. आता तुम्ही जे इंधनाचं उदाहरण दिलंत ते म्हणजे एव्हिएशन टर्बाईन फ्युएल किंवा त्याला ATF म्हणतात. ATF. इंडिगोच्या एकूण खर्चापैकी जवळपास 30 ते 40% खर्च केवळ या इंधनावर होतो. बापरे, 30 ते 40%? आणि इंधनाचे दर तर जागतिक बाजारातील क्रूड ऑइलच्या किमतीवर ठरतात ना. अगदी बरोबर. म्हणजे जर आंतरराष्ट्रीय बाजारात काही घडामोडी झाल्या तर इंधनाचे दर रातोरात वाढू शकतात, आणि याचा थेट फटका कंपनीच्या नफ्याला बसू शकतो. तिथेच तर मोठी मेक आहे. इंधनावर नियंत्रण नाहीच, पण तुम्ही ज्या शेगडीचं उदाहरण दिलं होतं ती शेगडी म्हणजे यांची विमाने. अच्छा, म्हणजे विमानांची खरेदी. हो, इंडिगोने एअरबस या एकाच कंपनीच्या A320 आणि A321 ह्या प्रकारच्या विमानांवर आपली पूर्ण भिस्त ठेवली आहे. म्हणजे विमानांचा पुरवठा पूर्णपणे एकाच कंपनीच्या हातात केंद्रित आहे. याला व्यवसायाच्या भाषेत सप्लायर कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. पण मला एक सांगा, विमानतळावरील जागा आणि पार्किंगचं काय, ज्याला आपण स्लॉट्स म्हणतो, ते त्यांच्या हातात असतील ना? अजिबात नाही, तेही त्यांच्या हातात नसतं. अरेच्छा. विमानतळांचं व्यवस्थापन एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया किंवा इतर खाजगी संस्थांकडे असतं. आता विचार करा, दिल्ली, मुंबई किंवा बेंगलुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये सकाळी 8 वाजताचं उड्डाण मिळवणं हे अत्यंत जिकिरीचं काम आहे. हो, कारण ती पीक वेळ असते. अगदी. आणि त्याचे दर आणि उपलब्धता हे दोन्ही विमानतळ प्रशासनच ठरवतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर इंधनाची किंमत ठरवण्याचा अधिकार यांच्याकडे नाही, विमाने एकाच कंपनीकडून घ्यावी लागतात आणि पार्किंगसाठी इतरांच्या निर्णयावर अवलंबून राहावं लागतं. बरोबर. या सगळ्याचा विचार केला तर मला असा प्रश्न पडतो की इंडिगोचा मूळ व्यवसाय फक्त विमाने चालवणे हा राहतोच कुठे? जर मुख्य खर्चच माझ्या हातात नसेल तर नफा कसा कमवणार? आणि इथेच या अहवालाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष समोर येतो. या व्यवसायाचं खरं स्वरूप केवळ विमाने चालवणं नसून उपलब्ध विमानांचा जास्तीत जास्त वापर करणं आणि 2 उड्डाणांमधला वेळ आणि खर्च शक्य तितका कमी करणं हे आहे. म्हणजे विमानाचा जास्तीत जास्त वापर. हो,
विमाने जोपर्यंत आकाशात आहेत तोपर्यंतच ती पैसे कमवून देतात. जमिनीवर उभी असलेली विमाने फक्त आणि फक्त खर्च वाढवत असतात. अच्छा, म्हणजे जर एखादं विमान विमानतळावर 2 तास नुसतं उभं असेल तर ते फक्त वेळेचीच नाही तर पैशांची प्रचंड मोठी नासाडी करत असतं? अगदी तसंच. मग अशा परिस्थितीत इंडिगो इतकी यशस्वी कशी झाली? कारण त्यांच्याही डोक्यावर हेच इनपुट लेअरचं ओझं आहे ना. मला वाटतं याचं उत्तर अहवालातील ऑपरेशन्स लेअरमध्ये दडलंय. तुम्ही बरोबर ओळखलात. इंडिगोचं खरं यश त्यांच्या ऑपरेशन्स किंवा दैनंदिन कामकाजाच्या पद्धतीत आहे. यातली सर्वात महत्त्वाची संकल्पना म्हणजे टर्न अराउंड वेळ. टर्न अराउंड वेळ. हो, म्हणजे एक विमान विमानतळावर उतरल्यापासून ते पुन्हा पुढच्या उड्डाणासाठी तयार होण्यापर्यंतचा वेळ. तुम्हाला माहितीये, इंडिगोने हा वेळ केवळ 25 ते 30 मिनिटांवर आणला आहे. 25 ते 30 मिनिटे? बापरे. पण याचा प्रत्यक्ष अर्थ काय होतो हे जर आपण डोळ्यांसमोर आणलं, म्हणजे आपण जेव्हा विमानातून प्रवास करतो, विमान गेटवर लागतं, मग शेकडो प्रवासी आपलं सामान घेऊन बाहेर पडतात. बरोबर. आणि त्याचवेळी मागच्या बाजूने साफसफाई करणारी टीम आत शिरते. इंधन भरणारी गाडी विमानाला जोडली जाते. सामानाची ने-आण करणाऱ्या गाड्या एका बाजूने जुनं सामान काढतात आणि दुसऱ्या बाजूने नवीन सामान चढवतात. हो, हे सगळं एकाच वेळी सुरू असतं. आणि लगेच नवीन प्रवाशांची बोर्डिंग सुरू होते. हे सगळं एकाच वेळी आणि एवढ्या कमी वेळेत होणं म्हणजे हे एखाद्या फॉर्म्युला 1 कारच्या पिटस्टॉप सारखंच आहे, जिथे प्रत्येक सेकंड मोजला जातो. हां, पिटस्टॉपचा संदर्भ अतिशय योग्य आहे. पण बघा, हे साध्य करण्यासाठी त्यांना फक्त कर्मचाऱ्यांचा वेग वाढवून चालत नाही. इथे त्यांची सिंगल एअरक्राफ्ट फॅमिली ही रणनीती कामाला येते. सिंगल एअरक्राफ्ट फॅमिली म्हणजे मगाशी आपण जे म्हणतो की ते फक्त एअरबसची विमाने वापरतात ते. हो, ते फक्त एअरबस A320 आणि A321च ही विमाने वापरतात. पण मला नेहमी एक प्रश्न पडतो, जर समजा दिल्ली ते मुंबई या मार्गावर खूप जास्त प्रवासी असतात, तर मग तिथे एखादं दुप्पट आकाराचं मोठं विमान का वापरत नाहीत? एकाच प्रकारची विमाने वापरण्याचा इतका अट्टाहास का? कारण जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची विमाने वापरताना तेव्हा तुमचा पूर्ण ऑपरेशनचा गाडा गुंतागुंतीचा होतो. मोठ्या विमानासाठी वेगळे वैमानिक लागतात, त्यांना वेगळं प्रशिक्षण द्यावं लागतं. विमाने एकाच प्रकारची असल्यामुळे त्यांचा कोणताही वैमानिक कोणत्याही विमानात जाऊन ते उडवू शकतो. म्हणजे लवचिकता वाढते. बरोबर. केबिन क्रूचं प्रशिक्षणही एकाच साच्यात बसतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्पेअर पार्ट्स सगळ्या विमानांसाठी एकसारखेच लागतात. अरेच्छा, म्हणजे जर एखादा पार्ट खराब झाला तर दुसऱ्या प्रकारच्या विमानाचा पार्ट येईपर्यंत थांबायची गरज नाही. तुमच्या गोदामात जो साठा आहे तो कोणत्याही विमानाला चालतो. यामुळे वेळ प्रचंड वाचत असेल. अगदी बरोबर. आणि वेळ वाचल्यामुळे विमानाचा जास्तीत जास्त वापर होतो. अहवाल स्पष्ट करतो की या ऑपरेशन्स लेअरमध्ये इंडिगोचं नियंत्रण मध्यम ते उच्च आहे. जास्त उड्डाणे म्हणजे विमानाचा जास्तीत जास्त वापर. आणि जेव्हा विमानाचा वापर वाढतो तेव्हा कंपनीचा जो निश्चित खर्च असतो, ज्याला आपण फिक्स्ड कॉस्ट म्हणतो, तो अनेक उड्डाणांमध्ये विभागला जातो. कोटी रुपये आहे. जर ते विमान दिवसातून फक्त 2 वेळा उडालं तर त्या भाड्याचा भार त्या 2च उड्डाणांवर पडतो. साहजिकच प्रवाशांकडून जास्त पैसे घ्यावे लागतील. अगदी बरोबर. पण तेच विमान जर दिवसातून 6 वेळा उडालं तर तोच 1 कोटीचा खर्च 6 उड्डाणांमध्ये विभागला जातो. त्यामुळे प्रत्येक तिकीट स्वस्त करणं शक्य होतं. अचूक गणित मांडलं तुम्ही. आणि हे शक्य करण्यासाठी त्यांनी दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद यांसारख्या मुख्य विमानतळांवरून आपलं जाळं अतिशय कल्पकतेने विणलं आहे. ते विमानांना सतत आकाशात ठेवण्यासाठी या नेटवर्कचा वापर करतात. हे सगळं ऐकायला खूप तर्कशुद्ध वाटतं. पण इथेच माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतो. कोणता? एकदा इतर कंपन्यांपेक्षा स्वस्त असतं. हो ना. मग जर मुख्य उत्पादनच स्वस्तात विकत असतील तर या सगळ्यातून ते पैसे कसे उभे करतात? आणि हाच या मूल्य साखळीतील म्हणजे व्हॅल्यू चेनमधील सर्वात मोठा ट्विस्ट आहे. प्रवाशांना विकलं जाणारं विमान प्रवासाचं तिकीट हे पैसे कमावण्याचं मुख्य साधन नसून ते फक्त एक निमित्त आहे. निमित्त आहे. हो, तिकीट विक्री हा इंडिगोसाठी केवळ एक व्हॉल्यूम गेम आहे. व्हॉल्यूम गेम म्हणजे जास्तीत जास्त लोकांना फक्त विमानात बसवणं हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. होय, इकॉनॉमी तिकिटांवर त्यांना मिळणारा नफा अत्यंत नाममात्र असतो. पण त्यांचा खरा नफा येतो तो ॲड ऑन्समधून, ज्याला अहवालात प्रॉफिट बूस्टर म्हटलंय. ओहो, आता माझ्या लक्षात येतंय. म्हणजे हे पूर्णपणे एखाद्या मल्टिप्लेक्स किंवा चित्रपटगृहासारखं आहे. कसं काय?
बघा ना, चित्रपटगृहाचे मालक चित्रपटाच्या तिकिटातून फारसा नफा कमवत नाहीत. तिकीट फक्त आपल्याला आत आणण्यासाठी असतो. खरा नफा ते आपण आत गेल्यावर जे अवाढव्य किमतीचे पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक विकत घेतो त्यातून कमवतात. हे उदाहरण तंतोतंत लागू पडतं. विमान प्रवासात तुम्ही जेव्हा तिकीट काढता तेव्हा ते फक्त प्रवासाचं असतं. पण त्यानंतर जर तुम्हाला खिडकीजवळची किंवा पुढची जागा हवी असेल तर त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. हो, आणि प्रवासादरम्यान जेवण हवं असेल तर त्याचे पैसे. बरोबर. तुमच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त सामान असेल तर त्यासाठी लागणारा प्रचंड शुल्क. हे सर्व उच्च मार्जिन असलेले पर्याय आहेत. इंडिगोचे पॉपकॉर्न आणि कोल्ड्रिंक हेच आहेत. खरंय. आणि या ॲड-ऑन्समध्ये त्यांचा खर्च जवळजवळ शून्य असतो ना. म्हणजे खिडकीजवळच्या सीटसाठी मी जे ₹500 देते त्यासाठी कंपनीला काहीच वेगळा खर्च येत नाही. तो पूर्णपणे त्यांचा नफा असतो. अगदी. आणि यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे प्रॉडक्ट स्टँडर्डायझेशन. तुम्ही पाहिलं असेल की त्यांच्या विमानात बिझनेस क्लास नसतो. हो, सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच प्रकारच्या सीट्स असतात. पण बिझनेस क्लास नसल्याने ते प्रीमियम ग्राहकांना गमावत नसतील का? कदाचित थोडे प्रीमियम ग्राहक गमावत असतीलही, पण त्या बदल्यात त्यांना जे मिळतं ते खूप मोठं आहे. बिझनेस क्लास ठेवला तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा द्याव्या लागतील. जेवण वेगळं द्यावं लागेल. हो, बिझनेस क्लासचं जेवणाची व्यवस्था वेगळी, क्रू मेंबर्सचं लक्ष देण्याचं प्रमाण वेगळं, ही सगळी गुंतागुंत संपते. सर्वांसाठी एकच साचा असल्यामुळे वेळ वाचतो, कर्मचाऱ्यांचं काम सोपं होतं आणि पुन्हा एकदा कार्यक्षमता वाढते. आणि यासोबतच ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची त्यांची पद्धती खूप बदलली आहे. अहवालातील वितरण आणि ग्राहक व्यवहार हा भाग वाचताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. कोणती? आधी लोक तिकीट बुक करण्यासाठी OTA म्हणजे ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सीज किंवा मध्यस्थांवर अवलंबून असायचे. पण आता इंडिगो स्वतःच्या ॲपवरून किंवा वेबसाईटवरून बुकिंग करण्यावर जास्त भर देत आहे. हो, आणि त्याचं कारण थेट त्यांच्या नफ्याशी जोडलेलं आहे. जेव्हा एखादा प्रवासी मेक माय ट्रिप किंवा तत्सम OTA प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक करतो, तेव्हा कंपनीला त्या प्लॅटफॉर्मला काही टक्के कमिशन द्यावं लागतं. बरोबर. पण जेव्हा तोच प्रवासी थेट इंडिगोच्या वेबसाईट किंवा ॲपवरून तिकीट बुक करतो, तेव्हा ते कमिशन वाचतं आणि तो पैसा थेट त्यांच्या खिशात जातो. अच्छा, म्हणजे मध्यस्थ काढून टाकले. हो, डिजिटल कंट्रोल वाढवून ग्राहकांशी थेट संपर्क प्रस्थापित करण्याचा हा मार्ग त्यांच्या मार्जिनमध्ये मोठी वाढ करतो. पण ग्राहकांच्या मानसिकतेचा विचार केला तर एक गोष्ट समोर येते. अहवाल म्हणतो की येथील ग्राहक अत्यंत किंमत संवेदनशील आहेत. त्यांना कोणत्याही आलिशान सुविधा नको आहेत. यालाच अहवालात ग्राहकांचा स्विचिंग कॉस्ट अत्यंत कमी असल्याचं म्हटलंय. स्विचिंग कॉस्ट कमी असणं हे कोणत्याही ब्रँडसाठी खरं तर धोक्याचं असू शकतं. याचा अर्थ ग्राहकाला तुमचा ब्रँड सोडून दुसऱ्याकडे जाण्यात काहीच अडचण वाटत नाही. म्हणजे समजा मला गोव्याला जायचंय. इंडिगोचं तिकीट ₹5,000 आहे आणि स्पाइसजेटचं तिकीट ₹4,900 आहे. मी क्षणाचाही विचार न करता ₹100 वाचवण्यासाठी स्पाइसजेटचं तिकीट काढेन. इंडिगो प्रति माझी कोणतीही निष्ठा किंवा लॉयल्टी तिथे आडवी येणार नाही. अगदी बरोबर. भारतीय प्रवाशांना फक्त 2च गोष्टी हव्या आहेत: सर्वात स्वस्त तिकीट आणि वेळेवर पोहोचवणारी एअरलाईन. इंडिगोला हे पक्क माहीत आहे. त्यामुळे ते ब्रँड लॉयल्टीपेक्षा या 2 गोष्टींवरच आपलं लक्ष केंद्रित करतात. या व्यतिरिक्त कार्गो किंवा मालवाहतूक व्यवसाय हा त्यांच्यासाठी महसुलाचा एक वेगाने वाढणारा स्रोत आहे. कार्गो म्हणजे प्रवासी विमानांमधूनच? हो, प्रवासी विमानांच्या खाली जी मोकळी जागा असते तिथे ते मालवाहतूक करतात. विमान तर उडणारच आहे, इंधन तर जळणारच आहे, त्यामुळे या अतिरिक्त सामानासाठी येणारा खर्च जवळजवळ शून्य असतो आणि मिळणारा पैसा हा निव्वळ नफा असतो. हे सगळं ऐकल्यानंतर माझ्या मनात एक खूपच साहजिक प्रश्न येतो. बरं, जर इंडिगोचं हे मॉडेल इतकं सोपं आणि पारदर्शक वाटतंय, त्यांचे सगळे आकडे सर्वांसमोर आहेत, ते कोणती विमानं वापरतात हेही सर्वांना माहीत आहे, तर मग इतर कंपन्या हेच मॉडेल कॉपी करून यशस्वी का होऊ शकत नाहीत? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. म्हणजे बघा ना, एअर इंडिया, स्पाइसजेट किंवा अगदी नव्याने बाजारात आलेली आकाशा एअर हे सगळे इंडिगोला मागे का टाकू शकत नाहीत? फक्त तशीच विमानं विकत घेतल्याने काम होत नाही का? फक्त विमानं विकत घेऊन जर एअरलाईन चालवता आली असती तर जगात हजारो एअरलाईन्स यशस्वी झाल्या असत्या. अहवालात याला मोट ॲनालिसिस म्हटलंय. मोट म्हणजे किल्ल्याचा खंदक. हो, व्यवसायात मोट म्हणजे किल्ल्याभोवती असलेला खंदक, जो प्रतिस्पर्ध्यांना तुमचं मॉडेल कॉपी करण्यापासून रोखतो. इंडिगोचा खरा मोट त्यांच्या ऑपरेशनल शिस्त आणि व्यवसायाच्या प्रचंड व्यापात आहे, ज्याला आपण स्केल म्हणतो.
पण स्पाइसजेटही तर लो कॉस्ट मॉडेलवरच चालते ना, मग ते मागे का आहेत? स्पाइसजेटचं मॉडेल लो कॉस्ट असलं तरी त्यांच्याकडे इंडिगोसारखी सातत्यपूर्ण अंमलबजावणी नाहीये. अच्छा. भूतकाळात त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची विमानं वापरण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्यांचा खर्च वाढला. शिवाय त्यांच्यावरील कर्जाच्या बोजामुळे त्यांना वेळेवर विमानांची देखभाल करणं आणि नवीन विमाने खरेदी करणं कठीण जातं. त्यामुळे उड्डाणे रद्द होतात. हो, उड्डाणे रद्द होणे किंवा उशिरा धावणे या गोष्टी वाढतात आणि ग्राहकांचा विश्वास उडतो. कागदावर 25 मिनिटांचा टर्नअराऊंड ठरवणं सोपं आहे, पण दररोज हजारो उड्डाणांवर कोणत्याही हवामानात आणि परिस्थितीत हे सातत्याने करून घेणं ही एक शिस्त आहे. ती सहजासहजी कॉपी करता येत नाही. आणि एअर इंडियाचं काय? त्यांच्याकडे तर आता टाटा समूहासारखं भक्कम पाठबळ आहे. एअर इंडियाचं मॉडेल पूर्णपणे वेगळं आहे. ती एक फुल सर्व्हिस किंवा पूर्ण सेवा देणारी कंपनी आहे. त्यांचं लक्ष जागतिक नेटवर्क, लांब पल्ल्याची उड्डाणं आणि आलिशान सुविधांवर आहे. लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी त्यांना मोठी विमानं लागतात, ज्याला वाईड बॉडी म्हणतात. त्यांचं अर्थकारण वेगळं असतं. त्यामुळे त्यांचं खर्चाचं गणित आणि ऑपरेशन्स इंडिगोसारखे सुटसुटीत राहूच शकत नाहीत. आणि आकासा एअर? त्यांच्याकडे तर अगदी नवीन इंधन वाचवणारी विमाने आहेत असं ऐकलंय. आकासा एअरकडे चांगली विमाने आहेत, पण इंडिगोचा व्याप किंवा स्केल अफाट आहे. जेव्हा इंडिगो एखाद्या विमानतळावर दररोज 100 उड्डाणे चालवते, तेव्हा त्यांना विमानतळ प्रशासनाशी दर निश्चिती करताना जो फायदा मिळतो, तो फायदा नव्याने आलेल्या कंपनीला मिळू शकत नाही. बरोबर. त्यांचं दाट नेटवर्क तोडणं कोणत्याही नवीन कंपनीसाठी अत्यंत कठीण आहे. पण याचा अर्थ इंडिगो पूर्णपणे सुरक्षित आहे असा होत नाही ना? अहवालात त्यांच्या मार्गातील संभाव्य धोक्यांबद्दलही खूप महत्वाची माहिती दिलेली आहे. होय, कोणताही व्यवसाय धोक्यांपासून मुक्त नसतो आणि इंडिगोसाठी सर्वात मोठा धोका हा त्यांच्या इनपुट लेअरमधूनच येतो. म्हणजे इंधनाचे दर. अगदी. जर जगात काही राजकीय किंवा आर्थिक संकट आलं आणि इंधनाचे दर अचानक खूप वाढले, तर त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या सर्व गणितांना मोठा धक्का बसू शकतो. आणि मगाशी आपण ज्या 25 मिनिटांच्या टर्नअराऊंड वेळेबद्दल बोललो, तो वेळ राखण्यासाठी विमानतळावरील पायाभूत सुविधाही तितक्याच महत्वाच्या आहेत ना? नक्कीच. भारतातील मोठी विमानतळे आधीच क्षमतेपेक्षा जास्त भरलेली आहेत. जर दिल्ली किंवा मुंबईत ट्रॅफिक वाढलं आणि विमानांना उड्डाणासाठी किंवा उतरण्यासाठी आकाशातच चक्रा माराव्या लागल्या, तर त्यांचा 25 मिनिटांचा टर्नअराऊंड वेळ कोलमडून पडतो. आणि मग सगळंच वेळापत्रक बिघडत असेल. हो, एक उड्डाण उशिरा झालं की त्याचा परिणाम दिवसभरात त्या विमानाने करावयाच्या सर्व उड्डाणांवर होतो. याला कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात. आणि तो सप्लायर कॉन्सन्ट्रेशनचा मुद्दा, ते तर पूर्णपणे एअरबसवर विसंबून आहेत. हा, त्यांचा सर्वात गंभीर धोरणात्मक धोका आहे. जर उद्या एअरबसच्या कारखान्यात काही तांत्रिक बिघाड झाला, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला किंवा जागतिक पुरवठा साखळीत म्हणजे सप्लाय चेनमध्ये काही मोठी अडचण आली, तर इंडिगोकडे दुसरा पर्यायच नाहीये. बरोबर, नवीन विमाने मिळवण्यासाठी किंवा स्पेअर पार्ट्स मिळवण्यासाठी दुसरा कोणताही त्वरित पर्याय त्यांच्याकडे नाही. तसेच बाजारात जर किमतीवरून युद्ध सुरू झालं, तर त्यांच्या नफ्याच्या मार्जिनवर प्रचंड दबाव येऊ शकतो. हे सगळे मुद्दे पाहिल्यास एक गोष्ट अगदी लख्खपणे समोर येते. या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य सारांश असा आहे की इंडिगो प्रॉडक्ट डिफरन्सिएशनवर अजिबात जिंकत नाहीये. म्हणजे ते तुम्हाला सर्वात मऊ सीट्स देत नाहीत, सर्वात भारी जेवण देत नाहीत किंवा विमानात टीव्ही स्क्रीन देत नाहीत. ते जिंकतात ते केवळ आणि केवळ ऑपरेशनल एक्सलन्सवर. अगदी बरोबर. कार्यक्षमता, वेळेचं अचूक गणित आणि खर्चावरील अत्यंत कडक नियंत्रण याच खांबांवर त्यांचा हा व्यवसाय उभा आहे. हो, इंडिगो हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे की तुम्ही तुमच्या ग्राहकांना चंद्रावर नेण्याचं खोटं आश्वासन न देताही फक्त दिलेलं वचन वेळेत आणि स्वस्तात पूर्ण करून बाजारावर अधिराज्य गाजवू शकता. खरंय. त्यांचा खरा व्यवसाय हा विमाने चालवण्याचा नसून ती विमाने जमिनीवर थांबून राहण्यापासून रोखण्याचा आहे. पण या सर्व चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक विचार घोळतोय. आणि हा असा विचार आहे ज्यावर मला वाटतं आपल्या सगळ्या श्रोत्यांनीही विचार करायला हवा. कोणता विचार? बघा, इंडिगोचं हे यश एका अत्यंत नाजूक आणि ताणलेल्या समतोलावर उभं आहे. त्यांनी स्वतःला अतिशय कार्यक्षम बनवलं आहे, पण ही अतिकार्यक्षमताच कधीकधी धोकादायक ठरू शकते. हो. विचार करा, ते पूर्णपणे एकाच विमान कंपनीवर आणि एकाच प्रकारच्या इंधनावर विसंबून आहेत. त्यांच्या ऑपरेशन्समध्ये वेळेची कोणतीही सवलत किंवा स्लॅक नाहीये. भविष्यात जर जागतिक पुरवठा साखळीत अचानक एखादा मोठा आणि अनपेक्षित अडथळा आला,
समजा एअरबसने काही कारणांस्तव विमानांचा पुरवठाच थांबवला, तर हीच अतिकार्यक्षमता आणि एकाच पुरवठादारावर विसंबून राहण्याची रणनीती त्यांच्यासाठी सर्वात मोठी कमकुवत बाजू ठरेल का? हा खरंच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. व्यवसायात पूर्णपणे ऑप्टिमाइज होण्याच्या नादात आपण लवचिकता तर गमावून बसत नाहीये ना. याच एका महत्वाच्या प्रश्नावर आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल विश्लेषणासह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.